क्रिश भाऊ, आपली एवढ्या वर्षाची दोस्ती कधी तोडणार तर नाही ना? भाऊ, एक वेळ जीव जाईल पण आपली दोस्ती कधीच तुटणार नाही. काय क्रिश भाऊ, अख्ख्या पुणे शहरामध्ये अमोल भाऊ हवा करतोय, आपले हाय का नाही काय? अरे असू दे मित्रा, आपण माघार घेतली याचा अर्थ असा नाहीये की आपण परत नाही येणार. आपण बी त्याला उत्तर देणार. आपली वेळ येईन. जाऊ दे, चल. काय ऋषी भाऊ, लय लांबून चालला? थांब आता या दोघात कशी मांडायला लावतो बघ. काय ऋषी भाऊ, काय आमच्याकडे लक्ष द्याय ना आता तुम्ही? ठाणे गेलो होतो अमोल भाऊ का, तिथं फुल चार्ज झाली. जाऊ दे, बोलत असं आपण नाही लक्ष द्यायचं. पोरं बसलो होतो तुमची हत्या करू. हा का? लावतो अमोलला फोन. का बाबा आमची हट्टाई करतोय का आमची इज्जत काढतोय विचारतो त्याला. चल जाऊ का? हा चल. हॅलो आमल्या, कुठे आहे तू? बोल ना भाई, चौकातच आहे. अरे मी बी चौकातच आहे. बरं ऐक ना, जरा भेटायचं होतं तुला, बोलायचं जरा तुझ्यासोबत. हा का? आपने बुलाया हम चले आए. तू येतोय का मी येऊ? ये ना, तूच ये. वाट बघतो मी तुझी, ये लवकर. ठीक आहे, आलो भाऊ. हा ठीक आहे. चल, क्रिश भाईने बोलवलंय आपल्याला, जायचंय त्याच्याकडे. काय गणी बाहेर, तू वाळू काढतो का नाही? नाही ना राव, तू क्रिश अडवतो ना राव. चल मी बोलतो, आपण तिकडच चाललोय, आपली जान आहे. हो या अडवते राव. हा चल चल चल. ये आमल्या, तुझीच वाट बघत होतो. कसा आहे तू? काय आम्ही ऐकायला लागलोय, तुम्ही आमच्या नावाची चर्चा करायला लागले माग. तुला वाटतंय का आम्ही चर्चा करू तुझ्या नावाची? नाही, तुमच्यातलेच लोक येऊन सांगतात आम्हाला टिपा देऊन जातात लोक. कोण बोललंय सांग ना. तुमच्यातलंच आहे ते, येतंय आपल्याकडे कधी कधी, सांगते आपल्याला, काय सांगून जातंय. घे ना मग समोर त्याला पण. गरज नाही ना, कशाला उगाच तुम्ही त्याला परत मारणार. होऊन दे ना, दूध का दूध और पाणी का पाणी. असं तुमच्या विमानात काहीतरी, त्याच्यामुळेच तुम्ही ते येऊन आम्हाला सांगताय ना. नाही नाही, तुझा गैरसमज आहे. तुला वाटतंय का मी असं बोलून तुझ्याबद्दल? नाही नाही, मग त्या पोराला घ्या ना समोर, आपण बघू, आपण मिटून टाकू आपल्यात. कशाला उगाच यांच्या विमानात काहीतरी असं, म्हणूनच हे बोलत असतात ना. ऐक ना, तू याला वाळू काढून देत नाही बोललाय मला. कशाला काढून देना, माझा हक्क आहे वाळू काढायचा. तू काढ रे उद्यापासून वाळू. बघतो कोण आहे, ह्यो माझा छोटा भाऊ आहे. मग हा बी माझा छोटा भाऊ आहे. तू बी काढ वाळू, आणि तुला कोण काय बोललं ना, बिंदास मला फोन कर. बघू बघू, चल. चालतंय. चल रे. हा चल बघू बघू. हा कोण बिंदास. आडवं येतंय बघू. आपण बी कमी नाही. चल, आम्ही बी कमी नाही. चल रे. हॅलो क्रिश भाऊ, कुठे? हा इथंच आहे चौकात. बोल ना. पैशाची गरज होती. काय झालं रे? काय नाही, मम्मी ऍडमिट होती जरा. अरे आपल्याकडे पैसे नाही ना राव आता. बघ ना काहीतरी ऍडजस्ट कर ना. अरे खरंच राव, पैसे नाहीये. ठीक आहे चालेल. हॅलो, कुठे अमोल भाऊ? तू कस काय मला फोन केला? काय नाही, जराशी मदत पाहिजे होती. क्रिश भाऊला बोलायचं ना, त्याने केली असती मदत. जाऊ दे ना, जुने उशीर राव. बरं ठीक आहे, बोल काय पाहिजे ते. जरा पैशाची गरज होती. हा का? किती पाहिजे? काय नाही, 40,000 पाहिजे होते. ठीक आहे येतो मी तिथं, थांब. काय रे? का अमोल भाऊ, तुमचीच वाट बघत होतो. हा का? मास्क कुठे तुझं? त्या दवाखान्याच्या गडबडीमध्ये विसरलो. हे घे मास्क, करोना वाढलाय, स्वतःची काळजी घे बाबा. धर हे पैसे, टेन्शन घेऊ नको. अजून लागले तर बोल. लक्षात ठेव, परत चुकीच्या माणसाकडे जाऊ नको. काय क्रिश भाऊ, काय चाललंय? काय नाही भाऊ, निवांत आहे. अहो अण्णा, तुम्हाला माहितीये का अमोल भाऊची पुणे शहरात किती हवा आहे? क्रिश भाऊ, अरे त्या अमोल भाऊने अख्खे आपले पोरं ओढून घेतले.
त्या बिल्डरला पण ओढून घेतलाय पैशाचा माज दाखवून. हा का? त्या बिल्डरला बी वडून घेतलं होय त्यांनी माज दाखवून. थांब ना, आता फोन लावतो ना त्या आमल्याला, बघू ना आपण काय असतं ते. हॅलो, हा आमल्या कुठे? हा का, भेटायचं होतं जरा. हा थांब आलो. हा, आता लागली त्याला माझी गरज. कळली असेल ना त्याची चुकी त्याला. येऊन दे आता, बघू. सॉरीच म्हणणार आहे मला आता येऊन. नमस्कार, मी सुरेश राठोड. आपले पुणे न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण बघू शकता अमोल भाऊवर हल्ला झालाय. इथे दगड आहे, रक्त सांडलेले आहे. पोलीस हल्लेकरांना शोधत आहेत. अमोल भाऊ हॉस्पिटल मध्ये आहेत. तर आपण परमेश्वराला अशी प्रार्थना करू की अमोल भाऊ ठीक व्हावे. कॅमेरामॅन विद्यासह सुरेश राठोड, पुणे न्यूज. हॅलो क्रिश भाऊ, त्या अमोल भाऊ आणखीन मिळाला नाही. काय बोलतोच? शक्यच नाही हे. अहो न्यूज बघा की. बरं बरं बरं, बघतो. आता आपण बघू शकता की गायकवाड साहेबांनी गुन्हेगारला पकडला आहे. अहो गायकवाड साहेब, तुम्ही गुन्हेगारला पकडला आहे. तुमचा पुढचा पाऊल काय? मी आता गुन्हेगाराला पकडला आहे. आता न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयातून कस्टडी घ्यायची आहे. कस्टडी घेतल्यानंतर त्याला काय शिक्षा द्यायची ते आम्ही ठरवू. संपूर्ण चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि आता काही सांगू शकत नाही. आपण आता त्या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी अमोल भाऊला ऍडमिट केले. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. तर आपण जाणून घेऊ त्यांच्यावर हल्ला कसा झाला व कुणी केला. अमोल सर, जनतेला जाणून घ्यायचंय की तुमच्यावर हल्ला कसा झाला व कुणी केला. माझ्या घरच्यांपेक्षाच मीडियाला जास्त माझी काळजी, TRP वाढवण्यासाठी. असं काही नाही, आमचं कामच आहे. जे काय झालंय गैरसमजामुळे झालंय. ठीक आहे, बघू. पोलीस तपास करत आहे. ठीक आहे, कळलंच. समोर नावी तुम्हाला पण कळन. जातो. थँक्यू. कॅमेरामॅन विद्यासह सुरेश राठोड, पुणे न्यूज. नमस्कार गायकवाड साहेब. नमस्कार अमोल साहेब, बोला. ते गैरसमजीमुळे आमचा माणूस पकडलाय. हा बरं, मग काय आमच्या नॉर्मल वाद असेल तो मिटून घेऊ आम्ही. अहो तुमच्यावरती एवढा जीवघेणा हल्ला केला त्या व्यक्तीने आणि तुम्ही म्हणता की गैरसमजातून झालाय. हा, असंच सांगण्यावरून झालंय. मग काय करायचं आता? त्या माणसाला घेऊन या तुम्ही. आम्ही पर्सनल आमचा आम्ही मिटून घेऊ. तुमचं मिटलंय का? हो हो. हा, मग ठीक आहे, मी घेऊन येतो. ओके. हा, नमस्कार गायकवाड साहेब. नमस्कार. तुमचं आपसातलं भांडण मिटलंय का आता? नाही, आमचा वाद आम्ही मिटून घेऊ. आमचा पुढं परत इकडे नाही यायला पाहिजे. नाही. चला, ओके, थँक्यू. अरे क्रिश भाऊ, काय करत होते असं करायची? अरे भाऊ, झालं रागाच्या भारात. होतं कधी कधी. दुसऱ्याच्या सांगण्यावरून केलं मी. का करायचं पण असं? कोण होता तो? तो ऋषा. गुटका? हा, तो ऋषा. त्याने मला सगळं सांगितलं. त्याच्या सांगण्यावरून का? झाली चुकी, होतात गैरसमज.
त्यात माणसांकडून चुका. ठीक आहे, बघू काय असेल ते. गण्या, त्या रोशाला उचलून घेऊन ये रे. ओके भाऊ. त्याची वाट लावू. त्याची वाट लाव. त्यांनी भांडणं लावली ना आपल्यात, त्याची गेमच वाजू. रोशाने बांधणं लावलीत का? हा भाऊ, अमोल भाऊ, तुम्ही जर म्हणले ना उद्याच्या उद्या ऋषाची विकेट टाकतो मी. बरं ते जाऊन दे, तू ऋषाला बोलून घे त्याचं. बोलून घेऊ. आता तुमच्या समोरच फोन लावू. लाव. हॅलो. हा भाऊ, हा ऋषा कुठे? चौकात आहे. अरे जेल मधून सुटलोय मी. अभिनंदन भाऊ. ये की भेटायला मला. हा आलो. कुठे आहे तुम्ही? हा इथं डुकर खिंडीवर. हा आलो 5 मिनिटात आलो. हा चालतंय ये. हा. काय रे ऋषा, आमच्यात का भांडणं लावत होता? मला पहिल्यापासून तुमची दोस्ती पटत नव्हती. तुझ्या तर